नमस्कार, मी विजय गादे. आपण पाहता नवराष्ट्र डिजिटल. मीरा भाईंदर शहरामध्ये कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी परिशिष्ट 1 चे पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड यांनी अगदी कायदा सुव्यवस्थावरती जे व्यक्त करणारे जे कायदा सुव्यवस्था ह्या शहरामध्ये अबाधित न ठेवण्यासाठी जे गुन्हेगार प्रवृत्तीची लोक त्यांना तडीपार करण्याचा निर्णय घेतला होता. आणि आज ह्या निर्णयामध्ये 2 जणांना आता तडीपार करण्यात आलेले आहे. नक्की हे गुन्हेगार काय, या गुन्हेगारांची पार्श्वभूमी काय, याच्या संदर्भामध्ये प्रकाश गायकवाड यांनी काय सांगितलं आपण जाणून घेऊ. मीरा भाईंदर पोलीस आयुक्तालयामध्ये झोन 1मध्ये उत्तम पोलीस स्टेशन आणि नवघर पोलीस स्टेशन अशा 2 पोलीस स्टेशनमधनं 2 गुन्हेगारांविरुद्ध प्रस्ताव आलेले होते. त्यात लारा पालनाथ नाडर 38 वर्ष याच्याविरुद्ध गर्दी, मारामारी, दुखापत, जबरी चोरी, खंडणी अशासारखे गुन्हे दाखल होते आणि त्याच्या वर्तनात कुठल्या प्रकारची सुधारणा होत नव्हती. तर त्यावर हद्दपारीची कारवाई करण्यात आलेली आहे. त्यानंतर दुसरा गुन्हेगार आहे गणेश मोहन शेट्टी. ते याच्या बाबतीतही उत्तनला बरेच गंभीर गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. साधारणतः 8 गुन्हे आहेत आणि 8 गुन्हे दाखल होऊनही चॅप्टर केस करून त्याच्या वर्तनात सुधारणा होत नव्हती. तर चौकशी करून त्यावरही हद्दपारीची कारवाई करण्यात आलेली. हे दोघंही गुन्हेगार पालघर, बृहन्मुंबई, मुंबई उपनगर, मीरा भाईंदर या जिल्ह्यांमधनं 2 वर्षाकरता हद्दपार करण्यात आलेले. सर, तुम्ही चार्ज घेतल्यापासून अनेक जणांना हद्दपार करण्यात आले जेणेकरून रोग बसावा भांडणं किंवा इतर गुन्ह्यांवर, काय सांगाल यावर? मी चार्ज घेतल्यापासून आपण या लोकसभेचे इलेक्शन्स पण होते आणि जे सराईत गुन्हेगार आहेत ते सराईत गुन्हेगारांवर आपण हद्दपारीच्या कारवाया केलेल्या आहे. त्यामुळे त्यांचा गुन्हेगाराशी, स्थानिक लोकांशी संपर्क तुटतो आणि शहरात शांतता व सुव्यवस्था राखण्यास त्यामुळे मदत होते.